हाय एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नसराईच्या दिवसात काहीतरी नवीन ज्वेलरी घालावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. काठापदराच्या साडीवर पारंपरिक ज्वेलरी असेल तर लुक अधिकच खुलून येतो. जेव्हा आपण दागिन्यांच्या खरेदीला जातो तेव्हा बऱ्यापैकी दागिन्यांची नावं माहीत नसल्याने गोंधळून जातो. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांची नावं सांगणार आहे. फोटो, नाव आणि डिस्क्रिप्शन बघून तुम्हाला लगेचच अंदाज येईल की या ज्वेलरीचं काय नाव आहे, त्या ज्वेलरीचं काय नाव आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा दागिने खरेदी करायला जाणार असाल तेव्हा गोंधळून जाणार नाही. तर चला मग आपण बघूयात आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचे सुंदर प्रकार. नंबर 1, कोल्हापुरी साज. कोल्हापुरी साज हा महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना असून लग्न समारंभासाठी किंवा नऊवारी साडीवर घालण्यासाठी तुम्ही याची निवड करू शकता. तसेच कुठल्याही कार्यक्रमासाठी अगदी चांगला दागिना आहे. नंबर 2, जोंधळे मणी. जोंधळे मणी घातल्याने गळा भरलेला दिसून येईल. तसेच जोंधळे मणी घालून एलिगंट लुक येईल. पारंपरिक दागिना असल्यामुळे कुठल्याही साडीवरती चांगला दिसेल. नंबर 3, बोरमाळ. बोरमाळ ही सगळ्यांनाच माहिती आहे आणि जास्त करून ती काठापदराच्या साड्या असतात ना, त्यावरती घातल्यावर अगदी सुंदर आणि उठून दिसते. पारंपरिक दागिन्यांची आवड असणाऱ्यांकडे बोरमाळ ही नक्कीच असते. नंबर 4, कोल्हापुरी मंगळसूत्र. कोल्हापुरी मंगळसूत्रात तुम्हाला बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळतील. नेहमी वाट्यांचे किंवा पानांचे मंगळसूत्र न घालता तुम्ही असे मंगळसूत्र ट्राय करू शकता. गळ्यालगतचे तसेच चोकर म्हणूनही असे मंगळसूत्र अवेलेबल आहेत. नंबर 5, चितांग. जर तुम्हाला फार भरलेले दागिने आवडत नसतील तर तुम्ही असा साधा चितांगसारखा नाजूक दागिना ट्राय करू शकता. हा गळ्यात घातला जाणारा दागिना आहे. नंबर 6, पुतळी हार. पुतळी हार हा पारंपरिक दागिना असून तुम्ही नऊवारी साडीवर हे दागिने घालू शकता. अगदी तुम्हाला क्लासिकल आणि आपला महाराष्ट्रीयन लुक मिळेल. ट्रॅडिशनल लुक तयार करायचा असेल तेव्हा हा दागिना हमखास घातला जातो. नंबर 7, तन्मणी. मोत्यांच्या ठुशीवर तुम्ही तन्मणी हा दागिना घालू शकता. तसेच कुठलीही काठापदराची साडी असेल, खणाची साडी असेल तर त्यावरती हे असे तन्मणी खूप उठावदार दिसतात, चांगले दिसतात. नंबर 8, बेलपान ठुशी. जर तुम्हाला फार जास्त दागिने नको असतील, आवडत नसतील घालायला तर तुम्ही असे साधे बेलपान ठुशी दागिने घालू शकता. नंबर 9, बकुळी हार. गळ्यात मंगळसूत्र घालणार नसाल किंवा कोणताही मोठा दागिना नसेल तर तुम्ही बकुळी हार घालू शकता. यामुळे रिच लुक मिळतो आणि याचं डिटेलिंग तुम्ही बघा किती सुंदर आहे. पारंपरिक दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये बकुळी हार हा असलाच पाहिजे. नंबर 10, मोहनमाळ. मोहनमाळ हा दागिना कोणत्याही खास प्रसंगासाठी अगदी चांगला पॅटर्न आहे आणि हा जो हार आहे, माळ आहे ही, तर ही बहुतेक सगळ्यांकडेच असते. नंबर 11, आता आपण एक हातातला प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे तोडे. तर तोडे घातल्याने हाताला शोभा येईल. तोड्यांच्या मागे पुढे तुम्ही हिरव्या किंवा कुठल्याही वेगळ्या कलरच्या बांगड्या घालू शकता. रिच दिसायचं असेल तुम्हाला तर तोडे हे हमखास असले पाहिजेत. नंबर 12, गुलाब तोडे. गुलाब तोडे हातात घातले तर इतर कोणत्याही बांगड्या न घालता तुमचा हात सुंदर दिसेल, कारण याची डिझाईनच किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता, आकर्षक आहे. नंबर 13, वज्रतीक हार. ठुशीचा हा पारंपरिक प्रकार नेहमीच महिलांच्या पसंतीस उतरतो. गळ्यालगत घातला जाणारा हा एक दागिना आहे. नंबर 14, पोहे हार. तर पोहे हार हा तुम्ही कोणत्याही काठाच्या साडीवरती घालू शकता आणि याचंसुद्धा डिटेलिंग बघा. बकुळी हारसारखाच हा देखील अगदी सुंदर दिसायला आहे. तर हे काही आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचे नावं आहेत, प्रकार आहेत. तर कुठल्याही खास समारंभात, लग्नसराईत हे सुंदर दागिने घातले की तुम्हीही सुंदरच दिसणार. तुम्हाला जर हे पारंपरिक दागिने प्रकार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आपण नवीन वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.